गजर माऊलीचा गजर गजर माऊलीचा गजर। आज आपण आलो आहोत पुण्यातील अळंदी या गावात। इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले हे अळंदी गाव येथे असलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या समाधीस्थळासाठी देशभरात प्रसिद्ध आहे। अळंदीबद्दल प्रसिद्ध असणारी दुसरी गोष्ट म्हणजे आषाढ महिन्यात इथून पंढरपूरसाठी निघणारी वारी। आता वारी असे ऐकल्यावर आपल्या ध्यानात येणाऱ्या गोष्टी म्हणजे ज्ञानोबा, तुकोबा, विठोबा आणि वारकरी। वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक असा संप्रदाय आहे जो जात पात धर्म पंथ या सर्व गोष्टी विसरून निस्वार्थपणे विठ्ठलाची भक्ती करतो। माऊली म्हणजे असं आहे, माऊली त्या अंतःकरणात घुसून येते। माणसाचे विचार काही असले तरी ते बदलतात। बदलल्यामुळं माऊलीच्या प्रेमामुळं जीवनाचा उद्धार व्हावा या कारणाने आम्ही इथे येऊ शकतो। माऊलीच्या आल्यानंतर आपल्या मनी चापुऱ्या होत्या, त्यांचं नाम घ्यावं लागतं। ठेवण्याकरता मन चेतून जशा मवाळाच्या भाषा मनावरच बसतात त्याप्रमाणे आम्ही वशी झाले आणि सुखरूप प्राप्त होते। माऊलीचं नाव घेतल्याने मुलं इंजिनियर आणि कलेक्टर झालेले आहेत आमच्या, फक्त त्याच्या नावावर। सर्व भाविक आज इंद्रायणी नदीच्या काठावर स्नान करताना दिसत आहेत, कारण आज या अळंदी गावातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरसाठी प्रस्थान करणार आहे। आपले देहभान विसरून दरवर्षी वारीला येणारे वारकरी आजही तितक्याच आतुरतेने पालखी प्रस्थानाची वाट बघत आहेत। सर्व वारकरी भक्त ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात जाण्यासाठी अतिशय आतुर आहेत। मंदिराचा प्रवेशद्वार आता उघडण्यात आलेला आहे आणि ज्ञानेश्वर माऊली नामाचा जयघोष करत सर्व वारकरी मंदिरात प्रवेश करताना दिसून येत आहेत। मंदिरात प्रवेश झाल्यावर सर्व वारकरी आता पालखी प्रस्थानाची वाट बघत आहेत। मंदिरात आता दोन्ही मानांच्या घोड्यांचे आगमन झालेले आहे। मोठ्या उत्साहाने वारकरी पालखी घेऊन मंदिराच्या प्रदक्षिणा घालत आहेत। सर्व वारकरी मंदिरातील प्रदक्षिणा पूर्ण करून पालखीच्या पुढे पंढरपूरच्या प्रवासाला सुरुवात करताना दिसून येतात। पालखीच्या दर्शनासाठी सर्व भक्त मंदिराच्या आवारात गर्दी करून उभे आहेत। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी अळंदी, सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण
नातेपुते, माळशिरस, वेळापूर असा प्रवास करत वाखरी या गावात पोहोचणार आहेत। वारीला येणाऱ्या प्रत्येक पालखीत सुमारे 100 ते 150 दिंड्या असतात व प्रत्येक दिंडीत सुमारे 200 ते 500 वारकरी असतात। दिंड्यांमधील स्वयंपाकाची जबाबदारी ही त्या दिंडीतील महिलांवर असते। आता आपण आलेलो आहोत पंढरपूर पासून 6 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या वाखरी या गावात। वाखरी या गावाचे महत्त्व असे आहे की दरवर्षी ठिकठिकाणहून पंढरपूरची यात्रा करायला आलेल्या पालख्या या गावात भेटतात व इथून पंढरपूरचा प्रवास सर्व पालख्या एकत्रितपणे करतात। 18 दिवसांच्या आनंदमय प्रवासानंतर सर्व पालख्या आज वाखरी गावातील बाजीराव चौक जवळच्या मैदानात एकत्रित झाल्या आहेत। वाखरी या गावाचे आणखीन एक महत्त्व असे आहे की दरवर्षी या गावातील बाजीराव चौक जवळच्या भव्य मैदानात वारीतील शेवटचा व सर्वात महत्त्वाचा अश्वरिंगणाचा म्हणजेच घोड्यांच्या रिंगणाचा खेळ खेळला जातो। रिंगणाचा कार्यक्रम सुरू होण्याआधी वारकरी रिंगणाच्या प्रदक्षिणा घालतात व पारंपरिक असे असणारे निरनिराळे खेळ खेळताना दिसतात। आता रिंगणात चोपदारांच्या घोड्याचं आगमन झालेलं आहे व सर्व वारकरी रिंगणाचा अविस्मरणीय अनुभव घेण्यास सज्ज झालेले आहेत। आज या ठिकाणी आपण आज रिंगण सोहळा पाहत आहात। या अशा प्रकारचे रिंगण सोहळे इथून मागे होत झालेले आहेत, पण दोन सोहळ्यांचे दोन वेगवेगळे सोहळे प्रत्येक ठिकाणी होतात। या ठिकाणी सर्व दिंड्या एकत्र येतात आणि हा भव्य असा नेत्रदीपक समाज सोहळा या ठिकाणी साजरा होतो। याचं कारण असं किंवा यामागची प्रथा अशी की ज्याप्रमाणे पंढरपूरपर्यंत अनेक महाराष्ट्रभरातून अनेक ठिकाणाहून वारकरी चालत येतात, ते चालत येत असताना जसजशी त्यांची प्रक्रिया जवळजवळ येत जाते तशी तशी पंढरीच्या दर्शनाची वेध त्यांना लागायला सुरुवात होतात आणि त्यांच्या मनाचा एक जवळचा उत्साह, त्यांच्या सर्व पालख्यांचं एकत्रीकरण आल्यानंतर, सर्व भक्तगणांचं एकत्रीकरण आल्यानंतर त्यांच्यामधल्या भक्तीचा, आनंदाचा एक उल्हास, एक जनजोश हा एकत्र येऊन साजरा होण्याकरता पालखीचा सोहळा, या पालखीच्या सोहळ्यामध्ये हे रिंगणाचा एक प्रकार हा जुन्या काळापासून चालत आलेला आहे आणि हा जुन्या काळापासून चालत आलेला हा प्रवास वर्षानुवर्ष चालत आल्या कारण त्याला एक भव्य अशा इतिहासाचं आणि किंवा एका परंपरेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि कालांतराने ही प्रगती अशीच पुढे उत्तरोत्तर वाढतच राहणार आहे। तुतारीच्या गर्जनेने रिंगण सोहळ्याची सुरुवात होते। जसजसा रिंगण सोहळा जवळ येतो तसतसा वारकऱ्यांचा उत्साह वाढताना दिसतो। ज्या रिंगण सोहळ्याची वारकरी इतक्या आतुरतेने वाट पाहत होते तो रिंगण सोहळा आता सुरू झालेला आहे। रिंगण सोहळ्यात 2 मानाचे घोडे म्हणजेच स्वारीचा व माऊलीचा घोडा पळतो। रिंगणाचा कार्यक्रम तेव्हाच समाप्त होतो जेव्हा माऊलीचा घोडा स्वारीच्या घोड्याला रिंगणात मागे टाकतो। रिंगणाचा कार्यक्रम आता समाप्त झालेला आहे। वारीची शेवटची रात्र असल्यामुळे सर्व वारकरी ही रात्र भजन, कीर्तन व भारुडांच्या कार्यक्रमांनी गाजवतात। ज्या दिवसाची सर्व वारकरी इतक्या आतुरतेने वाट बघत होते तो दिवस आज आलेला आहे।
आषाढ महिन्यातील एकादशीचा दिवस. आता आपण आलेलो आहोत पंढरपूरमधील चंद्रभागा नदीच्या काठावर. सर्व वारकरी भक्त या नदीत पवित्र स्नान करताना दिसून येत आहेत. आषाढी वारी पंढरपुराची मूर्ती ही पांडुरंगाच्या हात नाही. आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांगत नसेल तुझी पांडुरंग परब्रह्म हा निर्गुण निराकार असलेला कुंडली ग्रहाने साकार करून उभा केलेला आहे. उभा केल्यानंतर त्याला एक वरदान मागितलं आहे. काय मागितलं आहे? जो कोणी इथं दर्शनाला येईल त्याचा उद्धार पुढं पापी जैसे तैसे उतरी कासेला पांडुरंग रायाने म्हणून सगळ्या वैष्णवांना वारकऱ्यांना सांगितलं अरे माझ्या विठेला वर्षात यानंतर येत जावा. ती वारी म्हणजे आषाढी आणि कार्तिक ह्या 2 वाऱ्या देवाने नेमून दिलेल्या आहेत. इथं कसा येईल तसा येईल. मूळ पापी असेल, जड असेल, अज्ञानी असेल, महापापी असेल, तसा असेल तसा विषयी असेल जो कोणी पांडुरंग रायाचे दर्शन करल त्याचा उद्धार त्याला शिवाय राहत नाही. दर्शन हेळा मात्र होईल शिवाशी नामदेव भावे व्हावे. देवाचं दर्शन केल्यानंतर परमात्मा त्याला सायुज्य नावाचा मोक्ष देतो आणि आपल्या स्वरूपाला प्राप्त करून देतो. म्हणून ज्ञानोबाराय, नामदेवराय, तुकोबाराय, नाथराय आदी करून महात्म्यांनी ह्या वारीचा प्रचार केला, प्रसार केला, स्वतः केली. जन्मोजन्मी महाराजांनी हीच वारी केली. वारीच्या माध्यमातून जगाचा उद्धार केला. नवे जगाचा उद्धार करण्याकरताच हे महात्मे पांडुरंग रायाचा निरोप घेऊनच अवतरला आले. त्यामुळे मदत झालेले निरोपा नाही का मार्गा सोपा सुरू निरोप सांगण्याकरताच महाराज पंढरपूरला जन्माला आले. चंद्रभागेत पवित्र स्नान करून सर्व वारकरी भक्त थेट विठ्ठल मंदिराकडे धाव घेत आहेत आणि ते आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेतात.